हम बने तुम बने, हम बने तुम बने. वा, आयुष्यामध्ये कितीही टेन्शन असलं तरी तुलिकाच्या हातचा नाश्ता खाल्ला की दिवस उत्तम जातो. बरोबर आहे. पण आता तुम्हाला कसलं आलंय टेन्शन? झालं आता, घर झालं, मुलं मोठी झाली. ते म्हणायला मोठी झाली. अजूनही मोठी झालेली मुलं जेव्हा एखादा मूर्खपणा करतात आणि आम्ही अजून लहानच आहोत बरं का अशी जाहिरात जेव्हा करतात ना, टेन्शन त्याचं आहे. तेव्हा आलं टेन्शन. काय हो आई अप्पा, ऐका ना ऐका ना. काय रे? मला एका नवीन बिझनेस साठी ना अशी एक ब्रिलियंट आयडिया मिळाली. अगं बाई, काय सांगतो? अप्पा ऐकून तर घ्या. काय, ज्या शाळांना मी स्टेशनरी सप्लाय करतो ना त्यातल्याच एका शाळेने मला तुम्ही स्पोर्ट्स ऍक्सेसरीज सप्लाय कराल का असं मला विचार. म्हणजे काय? अगं म्हणजे क्रिकेटचं किट म्हणा, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, सगळं स्पोर्ट्सचं किट. आता झालंय कसं की कस्टमर तयार, म्हणजे मी स्टेशनरी बरोबरच जर का स्पोर्ट्स ऍक्सेसरीज सप्लाय केल्या तर झालं ना. म्हणजे कसं होईल, आपला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाचेल. आता कसं आहे, कस्टमर बेस तयार, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च नाही. म्हणजे होईल काय, फक्त माल उचलायचा, डिलिव्हर करायचा की झालं. आहे की नाही ब्रिलियंट आयडिया? अरे हो रे, मस्त आयडिया आहे बाई. ठरलं तर मग स्टेशनरीच्या बिझनेस मध्ये आपला ठसा उमटवल्यावर बने कंपनी घेऊन येत आहे बने स्पोर्ट्स ऍक्सेसरीज. अच्छा, म्हणजे हा बिझनेस करायचा असं तू ठरवून मोकळा झालायस तर? हो, मग करू ना. नाही, हे बघ मल्हार, मी तुला आधीही सांगितलंय, आता पुन्हा एकदा सांगतो, हा बिझनेस करायचा नाही. आधी जो बिझनेस आहे तो नीट सांभाळ, नवीन बिझनेस करायचा नाही. अप्पा का पण? नाही म्हणजे नाही. अप्पा पण हा सगळ्यात सेफ बिझनेस आहे माझ्यासाठी. अरे कसला सेफ आहे? स्टेशनरी वापरून वापरून संपते. हे बॅट बॉल स्टंप हे काय वापरून वापरून झिजतात का? ते एकदा दिले की दिले, पुढची ऑर्डर पुढच्या वर्षी, आणि तोपर्यंत माल काय पडू द्यायचा असाच? अप्पा जास्त माल मागवायचाच नाही असं तू आता म्हणतोयस, नंतर म्हणशील की माल स्वस्त होता म्हणून देऊन ठेवला. अहो पण ती मार्जिन वाढवण्याची स्ट्रॅटेजी असते. अरे भविष्यातल्या प्रॉफिटची मार्जिन वाढवण्याच्या नादामध्ये तू वर्तमानातला प्रॉफिट घालवतोयस. नाही, एका वेळी दोन बिझनेस करणं खूप रिस्की आहे. काय झालं आप्पा? विचार तुझ्या नवऱ्याला. 100 वेळा एक गोष्ट सांगून त्याला पटत नाहीये. बिझनेस बदलायला निघालाय तो. मल्हार, बदलायला नाही आप्पा, नवीन बिझनेस करायला. एकूण एकच. आंब्याचा बिझनेस सुरू केलास तेव्हाही तू असंच म्हणाला होतास, पण तू स्टेशनरीचा बिझनेस सुरू केलास आणि आंब्याच्या बिझनेसकडे दुर्लक्ष झालं, तो बंद पडला. नाही नाही, बिझनेस बंद नाही पडला, आंब्यांचा सीझन संपला आप्पा. तू असाही म्हणाला होतास की आंब्याचा सीझन संपला तरी आंबा संपत नाही. उन्हाळ्यामध्ये आंबा विकणार, नंतर आंबा पोळी, नंतर मँगो फ्लेवरची सगळी कोल्ड्रिंक्स, फॅक्टरी टाकणार, आंब्याचे सगळे प्रॉडक्ट्स विकणार आणि मँगो बॅन होणार. झालास मँगो बॅन. आप्पा मी तेव्हा फक्त तुम्हाला बिझनेसचा स्कोप सांगितला होता, पण इन्व्हेस्टमेंट आणि स्कोप मॅच नाही झाले म्हणून स्टेशनरीचा बिझनेस सुरू केला होता. तेव्हा दोन्हीचा कस्टमर बेस वेगळा होता, आता दोन्हीचा कस्टमर बेस सेम आहे. मल्हार, कुठला बिझनेस करणार आहेस तू? अरे ते महत्वाचं नाहीये. असं काय करता? तो काय सांगतोय ते नीट ऐकून तर घ्या ना. अरे कशाला? ते चाललंय, ते सुरळीत चाललंय ना. हो पण ते आता उद्या गरजा वाढतील, मग त्याची आवक नको का वाढवायला? मग तसं असेल तर असलेला बिझनेस वाढव ना. आप्पा पण मल्टिपल बिझनेस केला की मार्केट रिस्क कमी होते. म्हणजे कसं असतं बघा, कालच मी टीव्हीवरती एक टॉक शो बघत होतो. टीव्हीवरचं मला काहीही सांगू नकोस. टीव्हीवरती देशाला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे असं म्हणून टेबल आपटणारे जे उपटसुंब असतात ना, त्यांच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये. मला एकच गोष्ट कळते, हातचा सोडून पलट्याच्या मागे लागायचं नाही.
अप्पा हातचं कुठे सोडतोय मी? उलट सुरुवातीला ज्या शाळांमध्ये मी स्टेशनरी पुरवतो त्याच शाळांमध्ये स्पोर्ट्स ऍक्सेसरीज पोहोचवायचे आहेत. खूप सेफ आहे. सेफ नाही, रिस्की आहे. जे तुला स्टेशनरीचे चेक अडवून धरायचे ते या बिझनेसचा चेक सुद्धा अडवून ठेवतील. जिथे 10,000 अडकायचे तिकडे 20,000 अडकतील. अप्पा असं काही एक होणार नाहीये. त्याकरता मी एक नवीन स्ट्रॅटेजी आखली आहे, तुम्हाला दाखवतो ना. हे बघ, हे ना, हे बघा, हे मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. आता तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर तुम्हाला कन्व्हिन्स तरी कसं करणार? अहो तू काय म्हणतोय जरा ऐकून तरी घ्या ना. अगं काय ऐकून घ्या, मी सांगत असलेली एक साधी गोष्ट त्याला समजत नाहीये. सुरळीत चालू असलेला बिझनेस वाढवायचा तर 100 बिझनेस सुरू करायचं. 100 कुठे म्हणतोय मी अप्पा? फक्त एक बिझनेस करायचा म्हणतो तरी म्हणतोय. हे तू आज म्हणतोयस, उद्या या बिझनेस मध्ये लॉस झाला तर तू तिसरा बिझनेस सुरू करणार. एक ना धड भारभर चिंता करून ठेवणार, त्यापेक्षा आहे ते सांभाळ ना. अप्पा पण मी नाही म्हटलं ना, नवीन बिझनेस सुरू करायची काहीही गरज नाही. बघा आयुष्यभर पेन पेन्सिलच विकत राहू का मी? मला करायचा नवीन बिझनेस. तू 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 शांत हो. शांत हो. मल्हार, मल्हार, कुठला नवीन बिझनेस करायचा? विचार ना आपणच. तसे तुला कळल्यानंतर तू त्यांचीच बाजू घेणार आहेस. अरे हो पण ते आता नाही म्हणतायत. नाहीतर ते कधी हो म्हणतात मला आई. तू शांत. अरे मल्हार बाळा, मल्हार नाही चांगलं झालंय, पण या ऑरेंजच्या ऐवजी ना ब्लू असायला हवा होता, है ना? ऑरेंजच बरोबर आहे. किती छान दिसतो बा ठसठशीत. अगं नाही ग बाई, ब्लू जास्त चांगला दिसला असता. आता मला शिकवतो. अगं दुरून ब्लू जास्त चांगला दिसतो, तुला कळत कसं नाही? कॉम्बिनेशन आणि सुंदर नाही, आहे. जनरली लोकांना ब्लू आवडतो. मला विचार तू, मला माहिती. असं बरं, काही नाही. एक तू blue shirt घातलंस म्हणून blue आवडतं. एक मिनिट. ओके तुलिका, ए तुलिका, हा दादा. हा ब्लू की ऑरेंज? येलो. कल्लो बा, ती ऑरेंज म्हणाली नाही पण. हा ती ब्लू पण नाही म्हणाली. अगं हो, पण म्हणजे तिला विचारायला तर हवं ना. नीट सांग बरं तू आधी. एक मिनिट. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं आपल्या मल्हार बोलतोस कसं, दाखव ना तिला. येस गवत बने स्पोर्ट्स ऍक्सेसरीज भारी आहे, जाम भारी आहे. एक नंबर. मस्त आलाय की नाही? हो. हा? बघ झालं समाधान तुझं? अच्छा अच्छा अच्छा, म्हणून चाललं होतं का ब्लू की ऑरेंज? ब्लू ब्लू ऑफकोर्स. पण दादा ऑरेंज एक नंबर दिसतोय, आपल्याला आवडलाय. तुम्हाला आवडून काही उपयोग नाही, मालकांना आवडायला हवं, कळलं ना? काय चाललंय? मोठे मालक आले, थांबा. नमस्कार मोठे मालक. आपले छोटे मालक आहे ना, त्यांनी नवीन बिझनेस सुरू केलाय, त्यासाठी स्टिकर छापून आणलंय, बघा कसं दिसतंय. ऑरेंज स्टिकर पाहून मालकांचा चेहरा रेड का झालाय? मकर आप्पा, कसं झालं डिझाईन? मी बनवलंय ऑफिस मध्ये. चालेल, पण ज्या अर्थी स्टिकर छापून झालंय त्या अर्थी नवीन बिझनेस करायचं मनावर घेतलंय का छोट्या मालकांनी? हो, तो म्हणाला की त्यांनी माल पण मागवलाय. मीच त्याला म्हटलं की मी तुला ना एक मस्तपैकी अशी कॅचलाईन करून देतो, हर्षदाकडनं एक लोगो डिझाईन करून देतो. अप्पा तो खरं तर नाहीच म्हणत होता, म्हणत होता खूप वेळ लागेल कशाला. मी म्हटलं अरे काळजी करू नको, आम्ही करतो ना मदत, आम्ही आहोत ना. मी त्याला हा नवीन बिझनेस करू नको म्हणून म्हणत असताना तुम्ही त्याला मदत कसली करताय? काय मग काय, त्याला 1000 वेळा सांगून झालं की हा बिझनेस करू नकोस म्हणून, आणि तुम्ही सुद्धा ऐकून झालंय. पण तरीही त्याच्यासारखंच तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करून त्याला जर मदत करणार असाल तर मी काही तुमचे हात बांधून ठेवू शकत नाही.
काय करा वाटेल ते करा. म्हणजे आप्पांची परवानगी नसताना मग कुठे आहे तो? आत आहे. आपण बोलूया त्याच्याशी. अगं झालंय माझं बोलून त्याच्याशी, समजावून झालंय त्याला, पण तो ऐकायलाच तयार नाहीये. तुलाही असं वाटतंय का की मल्हारने हा बिझनेस करता का म्हणे? आपण सगळेच ओळखतो ना मल्हारला. कधी ना कधीतरी तो नवीन बिझनेस सुरू करणारच होता, आता केला. पण मला असं वाटतं आप्पांची संमती असली पाहिजे त्या बिझनेसला. तुम्ही बोलून बघा ना दोघं जण, तुमचं तरी ऐकेल कदाचित. मी आले मार्केटला जाऊन. बने स्पोर्ट्स ॲसेसरीज. वाह, मस्त झालंय स्टिकर. काय आलं? मल्हार, तू खरंच ठरवलंयस हा बिझनेस सुरू करायचा? हो दादा, अरे तुला फोनवर बोललो नाही का मी, सगळ्यात बेस्ट आणि सेफ वे आहे हा बिझनेस एक्सटेंड करण्याचा. हो, ते बरोबर आहे मल्हार, पण आप्पा काय बोलले ते? मल्हार ते म्हणाले की त्यांनी नाही म्हटल्यावर सुद्धा तू हा नवीन बिझनेस करायला घेतलायस. ते दुखावलेत मल्हार. मग आता मी काय करू वहिनी? मी काहीही नवीन करायला घेतलं की ते नाहीच म्हणतात. बरं, त्यांना कन्व्हिन्स करावं म्हटलं तर ते ऐकूनही घेत नाहीत. त्यापेक्षा मी ठरवलं त्यांच्या परवानगीशिवाय नवीन बिझनेस सुरू करायचा. पण मल्हार तू दादा प्लीज, तू तरी नाही म्हणू नको यार. आम्ही नाही म्हणतच नाही होत मल्हार, हा पण आप्पांना वाईट वाटतंय म्हणून परत एकदा विचार कर. कदाचित असं असेल ना की जी रिस्क आपल्याला दिसत नाही ती आप्पांना दिसते. नाही वहिनी, मी परत विचार नाही करणार. कारण काय, परत परत विचार करत राहिलं ना की आपल्याला आपल्याबद्दल शंका यायला लागते. त्यापेक्षा मी ठरवलंय सरळ उडी मारायची. जे होईल ते होईल. हो, पण आप्पांच्या परवानगीशिवाय? मग असंच करायचं होतं तर तू त्यांना न सांगताच बिझनेस सुरू करायचा ना, आणि प्रॉफिट झाल्यावर सांगायचं. मला तसं वाटलं होतं दादा, पण आजपर्यंत एक तरी गोष्ट आपण आप्पांना न सांगता केली आहे का? किती ठरवलं तरी आप्पांनी केलेले संस्कार आडवे येतातच. ते बरोबर आहे मल्हार, पण मला वेगळीच भीती वाटते. काय आहे, आप्पांची परवानगी असली ना की उद्या समजा बिझनेस मध्ये काही वर खाली झालं तर ते आपल्या पाठीशी उभे असतात ठामपणे. पण आता चिडचिड होते त्यांची. एक्झॅक्टली. आत्ता जसे ते आम्हाला बडबडले ना तसे ते तुला बडबडते. ते तुलाही आवडणार नाही, आम्हालाही आणि त्यांनाही. मग आता मी काय करू? मला असं वाटतं ना, तू जरा काही दिवस थांब. म्हणजे आप्पांचा मूड भाव त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न कर हळूहळू. आणि एकदा ते तयार झाले ना की मग आम्हालाही खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभं राहता येईल ना मल्हार. नाहीतर आम्ही तुला मदत करायला गेलो ना तर ते आम्हाला बडबडणार आणि अननेसेसरीली आम्ही त्यांची बाजू घ्यावी की तुझी बाजू घ्यावी या पेचात सापडणार. आणि असंही होऊ शकतं मला की त्यांना असंही वाटेल की आपण सगळे एका बाजूला त्यांच्या विरोधात आहोत. म्हणून म्हणतोय तू काही दिवस थांब प्लीज. नाही दादा, आजपर्यंत नवीन बिझनेस करायचा म्हणून मी खूप खूप थांबलो. पण आता ना वाट बघणं नाही होत माझ्याच्या. त्यापेक्षा मी एक काम करतो, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकतो या सगळ्यांचा. मल्हार ऐक, तू सगळं स्थिरस्थावर असतानाच नेमकं त्याला रिस्क घेण्याची बुद्धी कुठून होते देव जाणे. हो अहो, पण तो आता इतक्या दिवसाचा म्हणतोय आणखीन एक बिझनेस करूया, करून बघू दे ना. तसं नाहीये सुद्धा. या नवीन बिझनेस मध्ये त्याला लॉस झाला समजा तर तो खड्डा बुजवण्यासाठी हा स्थिर बिझनेस मधला प्रॉफिट तिकडे वळवेल. मग वळवू
जाऊ दे, प्रयत्न तर करून बघू दे. अगं तुला कळत कसं नाहीये ग सुद्धा, नवीन बिझनेस सुरू करायला ही वेळ योग्य नाहीये. आधीच उन्हाळ्यात त्याचा बिझनेस डाऊन असतो, म्हणून आपण ऑर्डर देऊन त्याचा लॉस भरून काढला ना. हो बरोबर आहे. आणि त्याला असं वाटतं की त्याला प्रॉफिट झालाय आणि म्हणून तो हे धाडस करतोय. पण खरी गोष्ट त्याला माहिती नाहीये आणि आपण त्याला सांगूही शकत नाहीये. सगळी गोचित झाली. कधी कधी असं वाटतं की उगीच आपण त्याला तथास्तु म्हणून ऑर्डर दिली. लॉस झाला असता तर गप्प तरी बसला असता. असं काही नाही आहे हो. हा असं होऊ शकतं की कंटाळून तो बिझनेस बंद करायचा म्हणाला असता, पण तसंही नाहीये. तो धरून नवीन बिझनेस सुरू करायचं म्हणतोय ना. ग सुखा, अप्पा मला जरा तुमच्याशी बोलायचं. आता माझ्याशी कशावरती बोलायचंय? मी नाही म्हणत असताना सुद्धा तू हा नवीन बिझनेस सुरू करायला घेतलायस ना, मग आता तुला माझं मत कशावरती हवंय? अप्पा तुम्ही उगाच हा विषय खूप खेचताय. मी तुम्हाला सांगतोय हा बिझनेस खूप सेफ आहे. असं तुला वाटतंय, मला नाही वाटत. पण आता तशी माझ्या म्हणण्याला या घरामध्ये काही किंमत नाहीच आहे. तुमच्या म्हणण्याला जर का किंमत नसती तर आजपर्यंत मी तुम्हाला विचारायला तरी आलो असतो का अप्पा? दर वेळेला नवीन बिझनेस करून मोकळा नसतो का झालो? हो ना, मग आज मी नाही म्हणत असताना का करायला घेतलायस नवीन बिझनेस? कारण मला स्पष्ट दिसतंय मी हा बिझनेस एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे ना, मला कशाला सांगतोस? कर, तुला काय हवं ते कर. ठीक आहे, करतो आणि करणारच आहे. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आलोय, तुम्हाला जर का माझ्या नवीन बिझनेसची आयडिया पटत नसेल ना तर ठीक आहे, मी तुम्हाला फोर्स नाही करणार मला मदत करा म्हणून. पण किमान ज्यांना माझी आयडिया पटली आहे, जे मला मदत करतायत, किमान त्यांना मागे तरी नका खेचू. मी असं कधी केलं? दादा आणि वहिनी यांना तुम्ही सांगितलं नाहीत मला मदत करण्यावरून? अरे ते मी जाऊ दे, सोडते. तू आता चिडलायस, आपण नंतर बोलू. नाही, मला आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे. मी उद्या 100 कस्टमर्सना सॅम्पल किट देऊन माझ्या नवीन बिझनेसचा श्री गणेशा करतोय. त्याआधी मला आपल्यात क्लॅरिटी हवी. हे म्हणजे माझी इच्छा नसताना माझ्याकडून हो वदवून घेणं आहे. मला कोणाकडनं काही वदवून वगैरे घ्यायचं नाहीये. मला फक्त तुम्ही एवढंच सांगा, तुम्ही मला सपोर्ट करणार आहात की नाही करणार? आणि किमान करणार नसाल तर जे करतायत त्यांना करू तरी द्या. तुम्ही एकदाच मला काय ते सांगा अप्पा. अरे माझी नकारात्मक भूमिका मी कोणाला सांगायची पण नाही. माझ्या घरामध्ये हीच जर किंमत असेल माझ्या म्हणण्याला. मी परत परत तोच विषय काढतोय. मी असं कधी म्हंटल? पण ठीक आहे ना, प्रूव्ह कर तसं. तुझ्या देखील माझ्या म्हणण्याला जर काही किंमत असेल तर नको सुरू करूस हा बिझनेस. जमणार आहे? अहो मी काय एक मिनिट अप्पा, आजपर्यंत मला तुम्हाला असं तोंडावर बोलण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं कधी. पण आजपर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा नाही म्हणालात ना त्यावेळेला मी एक पाऊल मागे घेतलं. पण यावेळेला मला खरंच असं वाटत होतं की हा बिझनेस खूप सेफ आहे. आपण करून बघूया सुरुवात. 4 पावलं पुढे टाकूया. पटेल तुम्हाला माझं म्हणणं, पण नाही, तुम्ही मला इंचभरही पुढे सरकू देत नाही आहात. म्हणूनच मला तुम्हाला तोंडावर बोलण्याची वेळ येते आणि याकरता तुम्ही मला भाग पाडलाय. ठीक आहे, तसं तर तसं. काय बोलायचं ते बोलून टाकाडी. हो मोकळा. आपण तुम्ही नाही म्हणा हो म्हणा, मला तुमच्या मताने काही एक फरक पडत नाही. मला त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही. मी स्पोर्ट्स ऍक्सेसरीजचा बिझनेस करणार म्हणजे करणार. ऐकलंस सुद्धा, बापाच्या बोलण्याचा त्याला काहीही फरक पडत नाहीये. आणि म्हणे या घरामध्ये माझ्या बोलण्याला किंमत आहे.
शांत व्हा तू. हं? हा आपल्या नवीन बिझनेसच्या डिलिव्हरी मधला पहिला बॉक्स. फुलवा ना. आणि नारळ कुठे आहे हर्षदा? तुलिका, कुठं आहे? अरे आणला म्हणजे उगीच घाई करू नका आहे. घाईने बिझनेस सुरू केला आणि आता घाई नको काय? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.